रामकृष्ण हरी. कृष्ण हरी. तर आज वार शुक्रवार, आम्ही सर्व कलाकार अजून येणारे कलाकार अजून काही इथं पोचलेले नाहीत, पण ते पोचायच्या तयारीत आहेत. पण तोपर्यंत आम्ही हा विषय तुमच्याजवळ मांडतोय की आज शुक्रवार आहे आणि आज आमचा शूटचा कार्यक्रम असतो. त्या शूटच्या ह्याच्यामध्ये आज आम्ही शूट घेणार नाहीये. का तर ज्ञानोबरायांची माऊलींची पालखी आज नाथपुत्यामध्ये आलेली आहे. तर आम्ही असं ठरवलंय की आज शूट न करता माऊलींच्या दर्शनासाठी सगळ्यांनी मिळून माऊलींच्या दर्शनासाठी जायचं आहे. तर आम्ही तिथं जाऊन माऊलींच्या पालखीचं दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर जर आम्हाला वेळ मिळाला तर काही शूट आपले होतील अभि, तिथून नाही झाले तर मग ते कॅन्सलच होतील. मग कसं काय अभि, पालखीला गेल्यानंतर कसं काय एन्जॉय करणार आहेस तू? स्टार्टिंगला पहिलं मेला बिला बघून यायचं, जत्रा मेला दिलो का? ओके. हा पाळणं बिळणं बघून येणार, बसणार नाही, बघून येणार. अच्छा. लगेच माऊलीच्या दर्शनाला जाणार, पाया पडणार. पण ते मेला म्हणलेलं आवडलं मला एकदम. आणि नंतर ना पाया पडलो, हा सणाट तिकडे जाऊन भिंगाणा घालणार, खूप एन्जॉय करणार. एवढा एन्जॉय की मापाच्या बाहेर. अच्छा. 3-4 वेळा पूर्ण एन्जॉय फुल. होय. विजय, तुझी कशी काय प्रतिक्रिया असेल? आपण आता इथून दर्शन करून सदाशिवनगर इकडे जाऊ. सदाशिवनगरला. बर. वगैरे असते, पण आता इथं पोलीस तर अडवायला लागलेत. आपण पटपटीचं जर काय सांगितलं तर 100% सोडतीलच, काही गॅरंटी नाही. पण सांगून बघू आपण त्यांना एक. तरी याला ट्राय करून बघू. ठीक आहे, चालतंय. रोहिणी, तुझं कसं काय? आपण अगोदर दर्शन घ्यायला जायचं, दर्शन घेऊन यायचं हा. आणि नंतर यात्रा वगैरे बघायला जायची. पाळण्यात नाही बसायचं का? बसायची. सकाळ तसं काय नाही होणार, हुशार आहे ती. शिवराज, तू काय करणार आहेस? शाळेत जाऊन येणार आहेस का? होय, ठीक आहे, चालतंय. तुम्ही या आणि बघू. चला तर मग तुझं काय म्हणणं आहे? आज करू एन्जॉय पालखीचा कार्यक्रम, माऊलींचा याचं दर्शन घेऊ. करणार. एकदा सर्वांनी म्हणा, कुंडली वर्धे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली महाराज की जय. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तिकडनं आता समोर 1-1.5 तास राहील. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. हे देवा, एक नंबर. माऊलींचा मुक्का आपलं ते गंध लावून घेत आहे, दर्शनाला निघालेलो आहे. खूप गर्दी आहे, तरी पण आम्हाला वेळ भेटला असं आम्ही करू शकतो, काय अडचण नाही. हे आम्ही लावून घेत आहे कपाळाला गंध माऊलींचा. तर आता आम्ही माऊलींच्या दर्शनासाठी निघालेलो आहे आणि इथून साधारण 1.5 किलोमीटर लांब आहे. गाड्या आम्ही लांबच पार्क केलेले आहे. थोडासा वेब सिरीजचा भाग बाजूला ठेवून पहिल्यांदा असं म्हटलं की माऊलींचं दर्शन घ्यावं आणि मग त्या दर्शनानंतर मग वेब सिरीजला सुरुवात करावी, त्या पद्धतीनं निघालेलो आहे. तर मग बघू आता पालखीचं दर्शन घ्यायचा. रामकृष्ण. मी सुनील विभूते. मी अभिषेक माने. पटपटी वेब सिरीज, गावाकडचं प्रेम आणि गावाकडच्या गोष्टी यांच्या माध्यमातून नाथपुत्यामध्ये सगळ्या शूटिंगचा कार्यक्रम चालू असताना आता माऊली इथे येत आहेत म्हणल्यानंतर
माऊलींचं स्वागत करण्यासाठी थांबलेलो आहे. गाडी आता जस्ट इथं उभी केलेली आहे. सदाशिवनगर पुढे आहे. सदाशिवनगर मध्ये थोड्याच वेळात जाऊन पालखी इथून येणार आहे. जसं की सांगितलेलं आहे आपल्याला, पंडित तोच एक भला जो नित्य भजे विठ्ठलाला, अवघे समब्रह्म पाये सर्व भूती विठ्ठल आहे. या उक्तीप्रमाणे पंडित तोच एक आहे. पंडित म्हणजे कोण? ब्राह्मण, कुठल्याही गोष्टीतून तो माणूस नव्हे. जो नित्य भजे विठ्ठलाला तोच एक पंडित. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. सगळ्या गोष्टी आपल्याला इथं दिसत आहेत. सर्वांच्या कणाकणामध्ये, मनामनामध्ये, तनातनामध्ये विठ्ठल आहे. आणि विठ्ठलाचा गर्ज नाद करत करत दिंडी चालली पंढरपुरा. अवघे माहेर माझे पंढरपूर, त्यात आत्मा हा विठ्ठल. या उक्तीप्रमाणे निघालेले आहेत सर्व वारकरी आपल्याला दिसत असतील इथं. आणि या सगळ्या वारकऱ्यांचा हर्षघोषामध्ये या सगळ्या दिंडीचं पदार्पण होत आहे. आणि या सगळ्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपल्याला दिसायला लागलेला आहे. अभि, या गोष्टीवरती तुला काय म्हणायचं आहे अभि? तर असा विषय आहे की आता पावसाचं वातावरण बी झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, तरी पण लोक मन उत्सुकतेने न थांबता न काय करता सरळ चाललेले आहेत पंढरीच्या मार्गे. याच्यातून समजते आपल्याला की किती विठ्ठलाचं येड आहे, किती आहे. तर आपण बघू शकता की पालखी 10 याच्या अंतरावर आहे. पालखी जे विठ्ठलाची जी स्वारी आहे ती 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर आपण बघू किती शकता कष्ट लोकांचं चाललेलं असतं. काय या कष्टातून, प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढून प्रत्येक विठ्ठलाचा भक्त हा विठ्ठलाच्या पायरीसाठी दर्शन, भले दर्शन नाही मिळालं, चंद्रभागेत स्नान जरी झालं तरी बेहत्तर, पण विठ्ठलाला जाण्याची ओढ ही प्रत्येकाच्या मनात राहिलेली आहे. तुम्ही बघू शकता की आळंदी टू पंढरपूर येथे येण्यासाठी पायी मार्ग चालत आहेत. काहींच्या लोकांच्या पायात चप्पल आहेत. एक मिनिट आपण इथे काकूंना विचारू शकतोय. काकू 2 मिनिटं थांबा, बोलू शकताय? कसं वाटतंय तुम्हाला? पंढरपूरला तुम्ही निघालेला आहात, एकदम आनंद. कुठे तुम्ही? नांदेड जिल्हा. आणि नांदेड जिल्ह्यातून तुम्ही इथं आलेला आहे? होय. प्रत्येक गोष्टी तुम्ही बघू शकताय. आजी नांदेड वरून इकडे आलेत. किती चालावं लागतंय, किती हा वेदना, किती हा त्रास असू शकतोय, पण त्या त्रासातून कसलाही त्रास नाही. त्यांना विचारलं तर त्यांच्या तोंडातून फक्त आनंद आनंद आपल्याला मिळायला बघतोय. ठीक आहे. रामकृष्ण हरी. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. तर आता आहोत आम्ही सदाशिवनगर मध्ये. बघत आत चला, एवढी गर्दी इथं, अपार साठलेली गर्दी. माऊलींचं पदार्पण व्हायला लागलेलं आहे. मागून माऊलींची पालखी आता येणार आहे थोड्याच वेळात, एक 10 मिनिटाचं, बरोबर ना अभि? हा, 10 मिनिटात माऊलींचं दर्शन होईल. 10 मिनिटात माऊली इथे येणार आहेत. तर त्याच जागेवरती आम्ही माऊलींचं चालू मध्ये दर्शन घ्यायला थांबलेलो आहे. तुम्ही बघत आहात चला, गर्दी ज्ञानेश्वरीतली 12व्या अध्यायातील 18वा श्लोक आपल्याला सांगतो. समशत्रुच्च मित्रच्च तथा मानोपमानायो शीतोष्ण सुख दुःख केशव सम संग विवारचित. त्या उक्तीप्रमाणे इथं सगळ्यांना भगवान विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी समान वागणूक दिले. कोण मग पायी दिंडीमध्ये असेल, कोण गाड्यांमध्ये असेल, कोण त्यांच्या 4 व्हीलर मध्ये असेल, पण प्रत्येकांना समान वागणूक देण्याचं इथं भगवान काम करायचं चालू आहे. आणि सगळ्या गोष्टी आता इथं बघताय तुम्ही. वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला दिसत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला इथं वातावरण दिसत आहे. प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून माणसं येणारे आहेत. खूप माणसं आहेत. आपल्याला वेगवेगळ्या समाजाची, सगळं संस्कृती पद्धतीचे लोक भेटले आपल्याला. तरी तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे. पब्लिक जेवढं होईल तेवढं कमीच पडत आहे. खूप भीड आहे. सगळा संतांचा मेळा, वैष्णवांचा मेळा आपल्याला चाललेला दिसत आहे. सगळ्या गोष्टींचा आनंद इथं गगनात मावत नाहीये. त्या पद्धतीनं सगळा हा आनंद चालू आहे. वैष्णवांचा मेळा इथं दिसत जरी असला आपल्याला, प्रत्येक महाराष्ट्राच्या टोकाटोकातून इथं माणसं आलेली दिसत आहेत. प्रत्येक लोकांच्या मनात
हृदयात भिनलेले विठू माऊली यांचं खूप मोठं प्रस्थान आहे. त्यामुळं सगळे लोक प्रेमाने सर्व सहकुशीने येत आहेत. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, या उक्तीप्रमाणे सगळ्या सज्जनांचा मेळा. किती जरी अहंकारी माणूस असला, या क्षेत्रातला किती जरी अहंकारी माणूस असला, तर इथं आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात त्याला सगळा अहंकार विकून इथून आपल्याला सगळ्या प्रमाणपत्र, आपल्याला चांगल्या शांततेचं प्रमाणपत्र घेऊन जाण्याचा मार्ग विठ्ठल दाखवत असतो. तर मला वाटतंय की थोड्याच वेळात आपल्या ज्ञानेश्वरी माऊली येणार आहेत आणि त्या माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या वेब सिरीजच्या पुढच्या पदार्पणाला सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा. नमस्ते, रामकृष्ण हरी. तर ह्या आपण संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा चाललेला असताना त्यामध्ये आपण नामदेव महाराज ढवळे आणि चारटणकर यांना आपण आता इथे भेटलेले आहेत. कसं वाटतंय महाराज तुम्हाला या पालखीमध्ये येऊन, या पालखीचा आनंद घेताना तुम्हाला काय प्रतिक्रिया आहेत त्या मांडाव्यात? असं वाटतंय की या पालखीमध्ये आल्यानंतर सगळीकडे आनंद वाटतो. कारण संपूर्ण दुःख निवारण करणारा एकमेव साधन म्हणजे माऊली ज्ञानोबा यांचा सोहळा आहे. बरोबर. आणि ह्या सोहळ्यामध्ये दया, क्षमा, शांती जे काय आहे, महाराज म्हणतात जे काय रंजले गांजले त्याशी म्हणावे आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. त्याप्रमाणे या सोहळ्यामध्ये भेदभाव नाही. ह्या सोहळ्यामध्ये जे आपुलकीचं नातं, प्रेमाचं नातं जे टिकून ठेवायचं असे ते माझ्या ज्ञानोबा यांच्या सोहळ्यामध्ये. बरोबर. कुठून तुम्ही माऊली आता? परभणीवरून. परभणीवरून म्हणजे तसंच पुण्यामार्गे माऊलींचं दर्शन घेऊन माऊलींची पालखी संगत चालत आलेला आहे का? ओके ओके, ठीक आहे. होय, किती वारी असेल तुमची? माझी चौथी. म्हणजे बघू शकताय तुम्ही, प्रत्येक माळकरी मनुष्य हा देवाच्या भेटीसाठी ओढ लागणे म्हणते. ही काय विषय जो असतो, ओढ लागण्याविषयी नक्की काय आहे तो आपल्याला ह्यांच्यातून दिसत असेल. प्रत्येकाची कामं छोटी मोठी का असेना, सगळी कामं बाजूला ठेवून प्रत्येक माऊलीच्या दर्शनासाठी इथं निघालेला आहे. खरंच या माऊलींचं जेवढ्या गोष्टी कमी बोलण्यात पुरणार नाहीत एवढ्या गोष्टी आहेत. बाकी ठीक आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. च्या जवळ आपण आहोत. तुम्हाला हे बघत चला तुम्ही, ही दिंडी 12वी दिंडी रथाच्या समोर आहे. अजून आपल्याला साधारणपणे अर्ध्या किलोमीटर वरती माऊलींचं दर्शन तुम्हाला बघण्यात येईल. दर्शन तुम्हाला दिसून जाईल. आपण आता जस्ट सदाशिव नगर मध्ये आहोत आणि इथं आणि सदाशिव नगरला आपण निघालेलो असताना मांडवे दर्शन घेऊ शकताय. वैष्णवांचा मेळा इथं जमलेला असून ज्ञानदेवा सार उपमा त्या दैवाची सगळ्या गोष्टी आपल्याला घडून जाताना दिसत आहेत.
ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. सगळं जे काही सुख आहे ते इथेच आणि इथेच असणार आहे. जे काय आपण म्हणतो वर्षभर आपण आपल्या संसारामध्ये असतो, पण परमार्थाचा मार्ग जो आहे तो परमार्थाचा मार्ग आणि त्या परमार्थाच्या मार्गाचं जे काही वर्गीकरण केलं जातंय ते इथे आणि इथेच आहे. सगळ्या गोष्टी आपण बघत आहोत. मला वाटतंय दिंडी क्रमांक 8 रथापुढे आळंदी देवाची या ठिकाणी आपण इथं आता आहोत. 8व्या दिंडीचं पदार्पण झालेलं आहे आणि त्या दिंडीमध्ये आपण बघत असेल आता हा वैष्णवांचा मेळा इथं सुरू आहे. थोड्याच वेळात आता रथ महाराजांचा येईल. इथं माऊलींचा रथ आपल्याला बघायला मिळणार आहे. माऊलींचा रथ जवळ यायला लागलेला आहे आणि त्या रथाचं दर्शन आता थोड्याच वेळात आम्हाला मिळणार आहे. माझं मन मोकळं झालं, जे राग तणाव जे सगळं आहे ते शांत झालं आणि मला खरंच खूप माऊलींची दर्शनाची इच्छा होती की घ्यायचं की आपल्या वेबसिरीजच्या चॅनलसाठी आणि आपल्या सगळ्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी देवाच्या पाया पडून ज्या मातीमध्ये आपण जन्मलेलो आहोत आणि ज्या नातेपुते माळशिरस तालुका या भागामध्ये फटफटी वेबसिरीजचं शूटिंग होतंय त्या तिथं अखंड हरिनाम सप्ताह अखंड पालखी महामार्ग आपल्याला मिळालेला आहे आणि त्या महामार्गावर एवढी जर महाराजांची पालखी तिथं येत असेल आणि त्या वेबसिरीजले कलाकार तिथं जर उभे नसतील तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट असणार आहे. त्यासाठी आम्ही आज हा शुक्रवारचा शूट जो करण्याचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमातून दिंडीचं पदार्पण करण्यासाठी आज हा शूट कॅन्सल केलेला आहे आम्ही. त्याच्यामुळे हे सर्व दिंडीचं दर्शन आपल्याला घडून येणार आहे आणि त्या दर्शनातून आपल्याला एक विठ्ठलाची ओढ माऊलींची पालखीचं दर्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण आता बघू शकता पालखी जवळ आलेली आहे आणि पालखीचं दर्शन आपल्याला मिळणारच आहे थोड्या वेळात. समाधी मधून निघतात स्वर मंजुळ हो निघतात स्वर मंजुळ. रामकृष्ण 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 म्हणतात ज्ञानेश्वर. रामकृष्ण 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 म्हणतात ज्ञानेश्वर. आपल्याला रामकृष्ण हरीचा गजर ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवरून आपल्याला कानी पडत असतो आणि रामकृष्ण रामकृष्ण म्हणतात ज्ञानेश्वर. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक आनंद मिळत आहे. प्रत्येकांचं चेहरं बघितलं तर या चेहऱ्यांवरती एक वेगळ्या प्रकारचं सुख जाणवायला लागलेलं आपल्याला. कुठेतरी आपण एक स्वर्गाच्या महामार्गानं जसा हा पुणे महामार्ग एक स्वर्गच आहे आणि त्या स्वर्गाची पायवाटानं निघालेलो आहे तसं म्हणजे तसा भाव लोकांच्या मनामध्ये आहे चाललेला. सर्व नामस्मरण गजर करत माऊलींच्या जवळ निघालेले आहेत आणि त्या माऊलींच्या दर्शनातून एक वेगळ्या प्रकारचा आपल्याला एक आनंद प्राप्त होणार आहे. तो आनंद संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतून आषाढी वारीच्या पालखीनं आपल्याला घेता येणार आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला इथं आनंदोत्सव मिळणार आहे. त्या आनंदोत्सवाचा एक उत्सव आपण मांडत आहोत. रामकृष्ण हरी. पालखी जवळ आलेली आहे आणि या पालखीचं दर्शन घेतल्याशिवाय मनाला एक वेगळ्या परिवाराचं सुख मिळणार नाहीये. आणि हे आता तुम्ही बघत आहात चला पालखीचं दर्शन.
नावाचं एक मार्ग आपल्याला मिळणार आहे. इथं प्रत्येकाची सांगड आहे आणि त्या सांगडीतून आपल्याला सगळ्या गोष्टींचं एक ज्ञान आणि माऊली महाराजांचं दर्शन मी इथं घेतोय. माऊलींच्या दर्शनाची ओढ प्रत्येकालाच आहे इथे. मिळालेलं नाही पण माऊलींचं दर्शन इथं जास्त झालेलं आहे आणि या माऊलींच्या दर्शनाची प्रत्येकाला जिथं ज्यांना आस आहे त्या माऊलींच्या पालखीचं दर्शन इथं झालेलं आहे. घडून आलेलं आहे. तुम्ही ही गर्दी बघत असताना प्रत्येक जण वेगळ्या मार्गात आहे आणि हे माऊलींचं दर्शन मी दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये आणि या गोष्टींमध्ये दिसत असेल आमची पटपटी वेब सिरीजची टीम. त्या टीम मध्ये सगळेजण आपल्याला दिसत असतील. आता जस्ट दर्शन झालेलं आहे माऊलींचं दर्शन झालेलं असताना हे वेब सिरीज मधले सर्व कलाकार बाकीचे सगळे गर्दीत कुठं कुठं गेलेत ते आम्हाला कसलंच माहित नाही, कुठं कोण पोहोचलेलं आहे. पण जेवढे आहेत तेवढ्या सोबत तरी आम्ही फोटोशूट केलेला आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तर कटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हे चिराग. मकर कुंडेले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभ मणी विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडेल. सुंदर ध्यान असलेले उभेवरी विटेवरी उभा असलेले करकटावरी हात ठेवून असलेले आणि तुळशी हारगळा काशे पितांबर असं या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला पंढरपुरात मिळणारच आहे. पण त्याचबरोबर जे ज्ञानेश्वर माऊली ज्या दिशेने चालू आहेत, ज्या दिशेने त्यांना एक प्रस्थान होत आहे पालखीचे, त्यावेळेला आपण बघण्याचा आनंद आपण इथं व्यक्त करणार आहोत. सगळ्या गोष्टी आपल्या हर्षानं इथं चाललेल्या दिसत आहेत. किती हा लॉट आहे माणसांचा. जशी एखादी नदी समुद्राकडे जेवढ्या स्पीड मध्ये वाहत येते त्याचप्रमाणे हा सगळा जोत पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी, समुद्रात विलीन होण्यासाठी तो सगळा नदीचा फ्लो जसा जातो तसा तो माणसांचा फ्लो निघालेला आहे. बघू शकता आपण इथल्या दिंडींचा हा सगळ्या गोष्टीचा मार्ग दिसत असेल तुम्हाला. सर्व मित्रांचं हार्दिक स्वागत पालखीच्या निमित्तानं. आणि आमची आज शूटिंग थांबून आम्ही हे आमचं वारीला आलो आहे. तरी बघू शकताय पुढं होतोय काय. धन्यवाद. तर भावानं बघू शकता खाली खूप सारी गर्दी आहे आणि ती बघा तुम्ही तर पालखी बघू शकता तर खूप मोठी भीड आहे, जास्तीत जास्त गर्दी आहे. तर हे बघू शकता तुम्ही रथाचा मागे जाणारी क्रमांक 9 ही दिंडी आहे. तर पुढं 5-7 गेलेल्या आहेत दिंड्या. तरी तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. या गर्दीत जर आपण जर पुढे गेलो तर हात सांभाळून जाणे, काही नाही, हरवण्याची शक्यता आहे असल्या गर्दीत माझ्यासारखं. तुम्ही वरही बघू शकता की खूप सारी गर्दी आहे. सगळी तुम्ही बघू शकता ना, सगळी आणि दिंडी वातावरण तर कसलं भारी खूप आहे. भारी वातावरण येतात. आणि तुम्ही बघू शकता की पालखी महामार्ग खूप सगळे तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे इथे. आता रथ आहे पालखी. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे इथे. तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहे. तर असलं कधी ठरवण्याची पण शक्यता आहे. तर सांभाळून जाणे असलं गर्दी. खाली तुम्ही बघू शकता. तर वारकऱ्यांसाठी ही तुम्ही एमर्जन्सीसाठी रुग्णालयाची सोय केली आहे की आपले ॲम्ब्युलन्स म्हणून म्हणतात ना, की जरी ॲम्ब्युलन्स मध्ये जरी एखादा वारकरी आजारी पडला वगैरे काय सगळी सोय केलेली आहे.
तुम्ही खूप सारी गर्दी बघू शकता, पाठीमागे बघा किती सारी गर्दी आहे. इथं तुम्हाला लोक बघल तेवढी कमी वाटायला लागले. जेवढा येतोय वैष्णवांचा मेळा जेवढा येतोय तेवढा कमीच आहे. इथं कुठून श्लोक किती येत असेल, किती भाविक इथं येत असेल त्याला अंत नाहीये. बघताय तुम्ही पाठीमागं सुद्धा तेवढीच गर्दी. इकडे या बाजूला आले तरी त्या बाजूने स्लोट वेगळाच येतोय. त्याच्यानंतर तुम्ही इकडे जरी गेला तरी तशीच गर्दी. प्रत्येकाच्या बाजूने तुम्हाला गर्दी आणि गर्दी हे सगळं दिसणार आहे. आनंदाचा माहोल इथं सगळ्या गोष्टींमध्ये राहिलेला आहे आणि त्या आनंदाच्या माहोलात त्या महाराजांच्या चेहऱ्यावरती किती स्मित हास्य दिसतंय. कानडा राजा रूप चित्ती राहो मुकी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुकी तुझे नाम. देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो मुकी तुझे नाम. पांडुरंग 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 पांडुरंग.